चला मॅडम, 5 वाजले. मॅडम, मगासपासून बघतोय तुम्ही कसल्या तरी विचारात आहात, खास करून दुपारपासून. खरं सांगू का, कसला तरी उगाच विचार करत बसायचं आणि वेळ वाया घालवायचा, विशेषतः ऑफिसच्या कामाचा वेळ, बरोबर नाही. म्हणजे मला तरी पटत नाही. स्पष्टपणे सांगितलेलं बरं. राग मानू नका ना. नाही. गुड. चला बरोबरच निघू. नाही म्हणजे मलाही आज जरा परळला जायचंय कामानिमित्त. एकत्रच जाऊ बसनी. काय मुलीचं सासर असतं ते, जरा बोलायचंय. हॅलो. हां हां, एक मिनिट. एक मिनिट. तुमचंच. हॅलो. हां बोल अभिजित. नाही, घरी जाऊनच प्रॅक्टिस हॉलवर येईन. ओके बाय. मिस्टरांचा का? नाही, मी विवाहित नाही. मजा आली. पण मस्त आलं ना जेवण. एवढं पोट भरलंय ना माझं, उद्या उपास करावा लागणार बहुतेक. कशाला खाल्लंस मग एवढं? अगं अभिजित किती आग्रह करत होता, त्याला सारखं नाही कसं म्हणणार. पण आज एकदम मूड मध्ये होता अभिजित. तो एवढं छान बोलतो मला माहित नव्हतं. बरं ते सोड, आईचं पत्र आलंय ते आधी वाचून घे. कशाला? त्यात काय वाचायचंय? मला माहिती काय लिहिलं असणार. बेसिकली पत्र पाठवायची काही गरज होती का? पण मागच्या आठवड्यात बोलली होती ना फोनवर. तिचाच फोन असणार. घे ना प्लीज. हॅलो. हॅलो. हां निनी. मगाशी मी फोन करत होते. हां अभिजितच्या प्रॅक्टिसला गेलो होतो, म्हणजे तिकडूनच जेवूनच आलोय परत, आत्ताच येतोय. अगं 11 वाजलेत. तुम्ही दोघीच असता तिथे. इतका उशीर चांगला नाही ग. हो. बरं, कमलशी काय बोलणं? मागच्याच आठवड्यात फोन झाला होता. मगाशी तिचा फोन आला होता. तुम्ही कोणीही स्वतःहून तिला फोन करत नाही अशी तक्रार केली तिनं माझ्याकडे. मग मीच तिला म्हटलं की अगं त्यांची खबर बात विचारण्यासाठी मलाच फोन करावा लागतो त्यांना. तसं नाहीये निनी. दिवसेंदिवस काळजी वाढत चालली आहे तिची. निदान स्वरूप तरी कधी जाणार आहे ते कळवून टाका. खूप दिवस राहिली ती आता इथे. कधी जाणार आहे परत? आहे का ती तिथे? हो. 1 मिनिट. हां स्वरूप. मी काय बोलू? तू बोल, मला नाही बोलायचं. तिला तुझ्याशीच बोलायचंय. हॅलो. स्वरूप, तू परत केव्हा जाणार आहेस? ठरलं नाही अजून. परवा तुझ्या आईला सुद्धा तू हेच उत्तर दिलं होतंस. तेव्हाही नव्हतं ठरलं माझं. नसेल ठरवताय तुझं तुला तर आता माझं ऐक. मी कमलला कळवलंय. पुढच्या आठवड्याचं तुझं तिकीट पाठवते ती. अरे मला नाही जायचंय पुढच्या आठवड्यात. झाली तेवढी मौज मजा पुरे झाली. मला दीदी सोबत राहायचंय, दॅट्स ऑल. स्वरूप, मला काय करायचं ते मला ठरवू दे. प्लीज डोंट इंटरफेअर. स्वरूप. हॅलो. हॅलो. हॅलो निनी. अगं काय चाललंय या मुलीचं? ही पद्धत झाली बोलायची? निनी निनी मी समजावेन तिला. तू रागवू नकोस प्लीज. काय ते सकाळी कळव मला. हो. अच्छा. काय म्हणाल्या सुरुचीताई? सुरुची नाही ग, स्वरूप. अर्थात स्वरूपकडनं मी कधीच समजूतदारपणाची अपेक्षा केली नाही, पण आता वेगळीच भीती वाटायला लागली. भीती कसली? सुरुचीचंच अनुकरण ही करणार नाही ना. एकंदरीत ज्या संस्कृतीत ती वाढली आहे त्यामुळे काळजी वाटते. सुरुचीच्या आयुष्याची तर दिशाच हरवल्यासारखी झाली आहे. ती लगेच सापडणं अवघड आहे. निदान स्वरूप तरी.
पण स्वरूप आहे तापट आणि बंडखोर. सुरुचीच्याच वाटेवरती गेली तर कमल मला कधीच माफ करणार नाही. स्वरूपला लगेच परत पाठवली पाहिजे, लवकरात लवकर. ठीक आहे, तुलाच वाटत नसेल तर काय, जाईन मी परत. पुढच्या आठवड्याची तरी वाट कशाला बघायची. हे बघ, उगाच डोक्यात राग घालून वेड्यासारखं बोलू नकोस. तुला जायला हवं हे या अर्थाने म्हणते का मी? म्हणालीसच ना, पण कारण तिथे आईला तुझी काळजी वाटत असणार आणि ते स्वाभाविकच आहे. हे बघ, माझं जाणं अजून पक्क नाहीये, तुला जायला हवं. का पण? का म्हणजे काय, घर आहे तिथे, आई बाबा आहेत. स्वरूप ते तिथे जाण्याचं का टाळतेस? दीदी, बांधिलकी असेल ना तर परत जायची ओढ वाटते, काहीतरी अर्थ असतो. म्हणजे तू परतच जाणार नाहीयेस? दीदी, मी इथेच राहते ना, मला नोकरी मिळेल. स्वरूप, तो प्रश्न नाहीये. मग काय प्रश्न आहे? अगं, मी काय उत्तर देऊ आई बाबांना, निनीला? त्यांना हेच वाटणार की मी तुझी दिशाभूल केली, असंच वाटणार त्यांना. हे बघ, तुझं पुढचंही काही निश्चित नाहीये, नको, तू जाणंच योग्य आहे. ठीक आहे, मी विचार करीन. अभिजित, एक विचारू तुला? विचार ना. जरा स्पष्टच विचारते, तुला स्वरूप आवडते? हे काय मध्येच? अभिजित, तुमच्या दोघांमधली वाढणारी मैत्री मला दिसते. तुला स्वरूप बद्दल नक्की काय वाटतं मला ठाऊक नाही, पण ते नुसत्या मैत्रीपेक्षा अधिक आहे एवढं मात्र जाणवतंय. अभिजित, लवकरच स्वरूपला अमेरिकेला परत जावं लागेल, तिची इच्छा असो वा नसो. आणि एकदा की ती अमेरिकेला परत गेली की मग सगळंच अवघड होऊन बसेल. अभिजित, मी तुला काहीही सुचवत नाहीये, पण तुला लवकर विचार करावा लागेल आणि काय ते क्लिअर करावं लागेल, तुझ्यासाठी आणि स्वरूपसाठी सुद्धा. काय ग, आज इतका उशीर? वाट बघत होतीस का तू? स्वरूप, स्वरूप, काय झालं? अशी का दिसतेस तू? काय झालं? दीदी, आज ना इलाच्या ऑफिस मध्ये ना एक मुलगी आली होती, खूप लहान होती, माझ्या एवढी असेल. तिला इतकं मारलं होतं माहितीये तिच्या घरच्यांनी, तिचा नवरा, सासू, नणंद सगळ्यांनी मिळून खूप मारलं होतं. मग आम्ही ना तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि मग नंतर पोलीस केस केली. मग काय ग, किती मारलं होतं तिला. स्वरूप, दीदी, माणसं एवढी क्रूर का वागतात ग? ज्या माणसावर विश्वास ठेवून ती त्या घरात राहायला आली असेल, त्या नवऱ्याने सुद्धा तिला मारलं. पहिल्यांदाच पाहिलंस ना? तू पाहिलंस? खूप वेळा. अगं, डोमेस्टिक व्हायलन्स हे क्षेत्रच आहे इलाचं. अशा खूप केसेस येतात तिच्याकडे. तुला नाही काही वाटत? सुरुवातीला वाटायचं, आणि आता सवय झाली. ऐकायला विचित्र वाटेल, पण खरंच सवय होते. दीदी, पण प्रत्येक वेळेस मुलींनीच का ग दुसऱ्यांच्या घरी जाऊन ऍडजस्टमेंट्स करायच्या? समोर येईल ते सहन करायचं. सगळंच अनसर्टन. नवऱ्याचा सुद्धा भरोसा नाही. स्वरूप, सारखा तोच विचार करू नकोस.
हे बघ, आपल्याला शक्य होईल ते आपण करतोच ना, त्यामुळे एखाद्या तरी मुलीला मदत होते की नाही हाच विचार करायचा मग. चल उठ, फ्रेश हो. मग काय ठरवलंस? कशाबद्दल? अमेरिकेला जाणार आहेस? माहित नाही. म्हणजे म्हणजे माझं काही ठरतच नाही रे अजून. आणि तिकडे जाऊन करणार काय? मग इकडे राहून तरी काय करणार आहेस? तेच ना. स्वरूप, काय? ज्यूस घे ना. स्वरूप, तू लग्न करशील माझ्याशी? अभिजित, मला माहिती आहे तुला आश्चर्य वाटलं असेल. तुझंही बरोबर आहे म्हणा. पटकन हो म्हणावं असं काही मी नाही आहे, मलाही माहिती आहे. मी फारसा श्रीमंत नाही आहे, आईची जबाबदारी आहे माझ्यावरती, आणि मी अजून तेवढा सेटलही झालेलं नाही आहे. पण अभिजित, नाही, प्लीज प्लीज, मला काय म्हणायचं ते समजून घे. मला तू आवडतेस मनापासून. हे बघ, आयुष्यात जे आपल्याला करायचंय ते आपण दोघं मिळून करू ना. मला माहिती आहे की तुझ्या आई वडिलांना हे फारसं पटणार नाही. तुला काय म्हणा, इंग्लंड अमेरिकेतनं स्थळ आहे ती. हे बघ, त्या कशाचाही माझ्या निर्णयावर परिणाम होणार नाहीये अभिजित. मग तुझा निर्णय काय आहे? तू लग्न करशील माझ्याशी? मी लग्न करेन तुझ्याशी. अभिजित, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? अमेरिकेत ना हातात अंगठी घेऊन लग्नाची मागणी घालतात. अरे, माझ्याकडे नाही आहे अंगठी. मग रे, विल यू मॅरी मी? येस, आय विल. मला वाटलं आज तुम्ही येणारच नाही. हो, मलाही तसंच वाटलं होतं. पण अपेक्षेपेक्षा प्रश्न लवकर सुटला. खरं म्हणजे मुलीला सासरीच नेणार होतो, पण काय की सकाळ सकाळी जावई बापू हजर, पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड घेऊन. मग दोघंही खोलीत बसून बोलत बसले होते तासभर. नंतर आले हसत खेळत. दुपारच्या जेवणाचा आग्रही केला. मग नाही कसं म्हणणार? उगाच आपल्यामुळे त्यांच्यातल्या नवीन वादाला प्रारंभ नको. प्रश्न मिटला, म्हणजे पुढचा सुरू होईपर्यंत तरी. तुम्ही उगाच धास्ती घेतली होती असं दिसतंय. नाही हो, यांची वयच इतकी लहान आहेत ना की आपण सावरायलाच पाहिजे. अहो, बारीक सारीक गोष्टीवरनं लगेच वेगळं व्हायची भाषा करतात. आता कळत नाही, पण हा एकटेपणा नंतर खूप बोचरा होतो. अखेरपर्यंत सोबत ही हवीच. का? काय झालं? नाही, काही नाही. हॅलो. हा, एक मिनिट. हॅलो. हॅलो दीदी, स्वरूप बोलते. बोल स्वरूप. तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मला राहणार नाही म्हणून फोन केला. दीदी, अभिजितनी मला प्रपोज केलं. मी त्याला हो म्हटलं. स्वरूप, अगं काय सांगतेस काय? हो. ए दीदी, मला तुझ्याशी खूप बोलायचंय. तुला खूप गमती सांगायचे. तू कधी येणार आहेस? मी आलेच, तासाभरात येतेच. लवकर ये. बाय बाय. काय लवकर घरी जायचंय? हो, एक आनंदाची बातमी आहे. माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय. अरे वा, अभिनंदन. थँक्यू.
असं काही नाही. का म्हणजे काय? सॉरी. हा सॉलिड झाला आजचा बेत. मज्जा आली. ए बरं झालं तू आईना घेऊन आलास ते. हो. अभिजित, हा. आई काही म्हणाल्या नाहीत ना कोणाबद्दल? माझ्याबद्दल? हा म्हणजे संध्याकाळी मी जेव्हा तिला सांगितलं ना, पण जाऊ दे, आपण उद्या बोलू. नाही, सांग ना काय म्हणाला, सांग ना. नाही तसा आनंद झाला तिला, पण मी आवडले ना त्यांना. हे बघ कसं आहे स्वरूप, आपल्या दोघांचा प्रश्न आहे की नाही? हा आहे की नाही? आपल्या दोघांना आयुष्य काढायचं नाही एकत्र, मग चला. मी आवडले नाही का त्यांना? अगदीच तसं नाहीये, पण काय तू पण करतोय सरे, सांग ना काय म्हणाले त्या. तू नाही नाही ठीक आहे, माझ्या लक्षात आलं होतं ऍक्च्युली. त्या नीट जेवल्या सुद्धा नाहीत, माहिती माझ्याशी बोलल्या सुद्धा नाहीत त्या नीट. तू उगाच अपसेट होतेस. काही उगाच अपसेट वगैरे होत नाहीये मी. हे बघ अभिजित, ते काय म्हणाले ते तू मला स्पष्टपणे सांग प्लीज. स्पष्टपणे सांगू? हो. ऐकशील? अगं म्हणजे कसं आहे, मला मान्य आहे की आई नीट जेवली नाही, व्यवस्थित बोलली नाही. स्वाभाविक आहे चिडचिड होणं तुझी, पण तिची बाजू पण काही चुकीची नाही. नाही तू बोल, मी ऐकते, बोल. अगं ती म्हणत होती मी जेवायला पण येत नाही. हो. ते असं म्हणाले? हो. ती म्हणाली आजच माझी नवीन कवळी तयार होऊन आली आहे, ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. ऐक, खरंच तू खूप आवडलीस तिला. म्हणजे आपल्या रजिस्टर्ड मॅरेजचं ऐकल्यावर तिच्या आनंदावर विरजण पडलं, पण ती त्यातून मार्ग काढेल नक्की. मी खरंच आवडले त्यांना. खूप आवडलीस खरंच. तुला उद्या तिने सकाळी बोलवलंय भेटायला. येईन ना मी. खरंच? चल निघू मी. थांब ना. नाही जातो. बरं जा. चल भेटू. बाय. उद्या सकाळी येते. वाट बघतोय. नीट जा. येस. बाय. बाय. गुड नाईट. हे बघ आई, तू पण ओळखतेस अभिजितला. असं कसं म्हणू शकतेस तू? हे बघ, अभिजित हा जबाबदारी जाणणारा मुलगा आहे. आई आई हॅलो हॅलो बाबा 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 आई असं का करतेय? एवढी चांगली बातमी द्यायला मी तिला फोन केला आणि ती मात्र नाही. नाही मी चिडत नाहीये. नो आय एम फाईन. नाही अभिजितच्या आजोबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय पुढच्या महिन्यात. त्याच्या अगोदरच लग्न करायला लागेल, कारण अजून 2 वर्ष थांबण्यात तसाही काही अर्थ नाहीये. बरं, पण तुम्ही मात्र समजवा आईला. बाय. कमाल आहे तुझी. सांगायचं नाही का आली असते? आईबाबांशीच बोलत होते मी. थांब लावते पुन्हा कॉल. नको नको, तू बोललीस ना, बस झालं. अगं तू पण बोलून घे ना. कशाला? ममाची कटकट ऐकायला? हे बघ दीदी, नाहीतरी अभिजित ममाला जावई म्हणून आवडणार नाही हे आपल्याला माहितीये. स्वरूप, अगं तुला स्वतःहून ही गोष्ट त्यांना सांगावी असं वाटत नाही का? का? कशाला मी बोलून ममाचा आणि माझा मनस्ताप वाढवू? आणि पप्पा तर काय, त्यांना कशाच काही वाटत नाही. जाऊ दे. ए तू निनीला कळवलीस का तारीख? तर तिला परत बोलायची संधी. एवढी महत्वाची बातमी मला अमेरिकेतून कळली. स्वरूप, अगं किती अलिप्तपणा हा. स्वतःच्या आनंदात त्यांना सहभागी सुद्धा करावंसं वाटत नाही तुला? नाही, खरंच नाही. स्वरूप हे बघ दीदी, प्लीज प्लीज, आज माझा दिवस इतका छान गेला ना, तू माझा मूड नको घालूस प्लीज.